हे हाय एव्हरीवन, नमस्कार, वेलकम टू अनदर डे. आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पुण्यातल्या एका नवीन सिरीजमध्ये. आणि सध्या मी आहे हिंजेवाडी फेज 1मध्ये, शिवाजी चौकात. आणि आजचा आपला प्लॅन आहे म्हातोबा मंदिर. सो हिंजेवाडी फेज 1मधलं एक प्रसिद्ध देवस्थान आहे म्हातोबा मंदिर. त्याचा एक छोटासा आपण एक ब्लॉग करणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत. आणि आज माझ्यासोबत आहेत अतुलला स्वीडन ट्रिपमध्ये लॉन्च केलेला, प्रचंड फ्लॉप झालेली ती सिरीज, पण असं ते लॉन्च तर केलेला. सो ठीक आहे. आणि अतुल ऑलरेडी जाऊन आले. सो अतुल आजचे आपले टूर गाईड आहेत. सो अतुल चला मग या मला तिकडे जाऊया. चालेल, चलो. तो काय हिंजेवाडी चौक हा आहे, शिवाजी चौक. आणि इथून हा एक गल्ली आहे छोटीशी, त्या गल्लीत आधी आपल्याला जायचं आहे. अतुल गाडी येते ना चालवायला? चालत शिकलं. हां. सो हार्डली 100 मीटरवरच आपल्याला पायऱ्या दिसतील. ओके, याच्या समोर ज्या पायऱ्या आहेत, ॲक्च्युली इथून पण आपण जाऊ शकतो आहे. पण जर तुम्ही बाईक आणला असाल ना, तर अतुल एक बाईकसाठी वेगळा वे दाखवणार, राईट, पार्किंगचा. म्हणजे ते 4 व्हीलर पण जाते. ओके, पण त्याने अर्ध्या पायऱ्या स्किप होतील. अर्ध्या पायऱ्या स्किप होणार, चालते की आपल्याला. हे ॲक्च्युली मंदिराचं एंट्रन्स आहे इथून. आणि आपण थोडंसं, जर तुम्ही कार आणला असाल तर इव्हन कारने थोडंसं वर जाता येईल आपल्याला. आणि सगळ्या IT कंपन्या पण इकडेच आहेत बऱ्याचशा, पण हा फार कमी लोकांना माहिती आहे हा एरिया. अरे बाप, चढती का गाडी अतुल? चढली. अच्छा, एवढ्यात आलो पण पार्किंगला. बेस्ट. चालू सो तुम्ही बघू शकता बाईक आणली आहे. सो बाईकने आपण या मार्गाने असं आलो, इथं बाईक लावू. चालत आला तर डायरेक्ट तिथून पण चालू करू शकता. ऑलराईट. सो गाईज, आता आपण आपला छोटा स्पिरिच्युअल ट्रेक चालू करूया. आणि लेट्स सी. अतुल, किती पायऱ्या आहेत माहिती आहे का? 175 आहेत. 175. हो. असा आकडा सांगितला की आता मोजायला लागणार मला. सो गाईज, हे हिंजेवाडीचं ग्रामदैवत आहे. आणि मोस्टली मंगळवारी आणि शनिवारी इथं खूप गर्दी असते. आणि नवस वगैरे बोलण्यासाठी वगैरे लोक येतात. आणि तुम्ही बघू शकता की हे थोडं उंचीवर आहे. ओके, ही टेकडी आहे. आणि इथून ना हिंजेवाडी IT पार्कचा ना मस्त नजारा येईल वरून आपल्याला शूट करता. सो बघूया. मेट्रो पण दिसेल. हां, मेट्रो पण दिसणार. अरे ही बघा, हे मेट्रो स्टेशन अतुल. हो. हे आय थिंक फेज 1चं आहे. कुठला? हा जुना होता काय? अच्छा, हा दिसत आहेत पायऱ्या. अच्छा, तसं जास्त वर नाही, जास्त पायऱ्या नाही आहेत. 175 आकडा मोजायला विसरलो मी अतुल.
एकदम स्वच्छ आहे, मस्त आहे. हां पण मस्त आहे. सूर्यास्ताची वेळ झाली. सनसेट मिळेल ना आपल्याला अतुल? हो. सनसेट हिंजेवाडीतला बघायला मजा येईल. मस्त मेंटेन केले हो एकदम. हां छोटी मंदिर आहेत. ही छोटी मंदिर आहे ना. हे दिगंबरा श्रीपाद तर दत्ताचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. एकदम स्वच्छ परिसर आहे आणि मस्त मंदिर आहे तुला. मला एकदम आवडलं. पाण्याचा आवाज कुठला येतोय आणि हा? या साईडला हां हां. हे जलशुद्धीकरण केंद्र आहे. हो अच्छा. इकडनं बऱ्याचशा ऑफिसला पाणी शुद्ध करून जातं. राईट राईट राईट. हे सो हिंजेवाडी जलशुद्धीकरण केंद्र ना हे फेज 1 वालं. खालती मध्ये वाहते. राईट राईट राईट. हां हां. सो हिंजेवाडीचं एवढं ट्रॅफिक आहे, एवढ्या कंपन्या आणि एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा एकदम शांतता आहे इथं. मेडिटेशन वगैरे करायला एकदम मस्त जागा आहे. एकदम शांत जागा आहे. मंदिर एकदम स्वच्छ परिसर आहे आणि स्वच्छता एकदम व्यवस्थित होते. तुम्ही बघू शकता. मस्त आहे एकदम. हे मला आवडलं. सो आता आपण जरा मेन मंदिरामध्ये जाऊया. अतुल काय नवस वगैरे घेऊन आलाय का? तुला व्ह्यू किती येतात बघू. मग इथे नारळ फोड. खरं आहे. एकदम मस्त आहे गाईचं. एकदम मस्त मंदिर आहे. नक्कीच या तुम्ही सुद्धा. इथं बसूया का थोड्या वेळातून? हो. इकडे हवा चांगली येते. मस्त इथे आहे. एवढंच आहे. आणि हे हिंजेवाडीचं म्हातोबा मंदिर आहे. तुम्ही इथं आला की नक्की भेट द्या. खूप चांगलं मंदिर आहे. आणि जर ऑलरेडी कधी तुम्ही भेट दिला असाल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आय थिंक इथंच आपण कन्क्लूड करू. आणि पुण्यातले अजून काही फॅन्टॅस्टिक प्लेसेस मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊन येईन. सो स्टे ट्यून आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.